102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा हा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं किसान वाणी या समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमाला आपण लगेच सुरुवात करूयात. कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार, विषय शेती. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर विपुल वाघ, शास्त्रज्ञ, पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे. तसेच अक्षय इंजाळकर, शास्त्रज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र, सांगवी रेल्वे, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. निवेदन आहे शिवानी वानखडे यांचं. चला तर श्रोते हो, ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो, फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. मी आंबेकर बोलतो नाशिकवरून. नमस्कार. आज आपला विषय आहे शेती. आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत? हो, विचारा. प्रश्न विचाराल मॅडम. आमचा सुरू जानेवारी मधला. अच्छा. आणि पडवा आहे मार्च मधला. या दोन्हीला तिसरा डोस रासायनिक खताचा द्यायचा राहून गेला काही अडचणीमुळे. अच्छा. तर आता दिला तर फायद्याचं होईल काय? नक्कीच. तुमच्या प्रश्नाचं निरसन करता इंजाळकर साहेब, ऐका त्यांच्याकडनं. हा, नमस्कार. नमस्कार सर. आपलं गाव कोणतं आहे? नखेगाव. अच्छा अच्छा, नखेगावचे. बर, आपले 2 डोसेस झालेले आहेत, तिसरा आपला होऊ शकला नाही, बरोबर आहे? हो. आता एक तर वेळ भरपूर निघून गेलेला आहे. आधी देणं अपेक्षित होता पण काही कारणामुळे झाला नाही. हो. तर बाकी पिकाचं जे वाढ वगैरे आहे ती सर्व व्यवस्थित आहे? खोडण्याची नाही समाधानकारक. अच्छा, थोडीशी कमी आहे किंवा पिवळा वगैरे काही पडलेला आहे? नाही. तर हरकत नाही. आता एक सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही युरिया द्या. तेवढा युरिया जरी दिला तुम्ही तरी बस होते. त्याच्यासोबत तुम्ही वाटल्यास 8-21-21 असंही जरी खत घेतलं त्याच्यामध्ये मिक्स तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. किंवा 40 ते 45 किलो एकरी युरिया जर दिला तर ते सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. फक्त युरिया? हो, युरिया जरी दिला तरी चालते. बरं. कारण आता बाकीचे जे दुसरे खत आहे ते भेटायला त्याला भरपूर वेळ लागेल ना. हो. आणि आपला वेळ हा निघून गेलेला आहे. हो. तर त्याच्यामुळं एखादं आपलं घरी कोणतं खत असेल किंवा 8-21-21 सारखं असं एखादं ग्रेड असेल त्याच्यासोबत तुम्ही युरिया दिला चालते. किंवा नुसतं युरिया जरी दिला एकरी 40 ते 45 किलो तरी तुमचं जे तिसरा जे डोस आपण खताचा देऊ शकलो नाही त्याची भर थोडीफार इथून निघू शकते. ठीक आहे, झालं समाधान? हो मॅडम. आणखी दुसरा प्रश्न होता. हा, विचारा. तूर पीक आहे, त्याच्यात अधरवेल, ते अमरवेल म्हणतात ते फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्याचं निर्मूलन करण्यासाठी काय उपाय आहे? बर, आता सध्याच्या स्थितीमध्ये आपली साधारण तुरीमध्ये किंवा सोयाबीनमध्ये बऱ्याच ठिकाणी अमरवेल, आपण त्याला अधरवेल म्हणतो शेतकरी बांधव, एक पिवळ्या प्रकारचं ते तण आपल्याला त्या शेतामध्ये दिसते कधी कधी. तर याचं व्यवस्थापन करायच्या
वेळेस किंवा सध्या स्थितीमध्ये आपण फवारणीच्या माध्यमातून याचं व्यवस्थापन करणं कठीण जाते. कारण आपलं पीक जे असते, सोयाबीन असेल, तूर असेल, उभ्या पिकात खूप कठीण जातं. तर सध्या स्थितीमध्ये आपण एक गोष्ट करू शकतो, जिथे त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे ते जर आपल्याला ते झाडं जर आपल्याला काढता आले किंवा ते जर तेवढं नष्ट करता आलं आणि नष्ट करून जर समजा धुऱ्याच्या साईडला जमिनीमध्ये आपल्या गाडून जर त्याचं व्यवस्थापन करता आलं तर ते एक चांगलं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मशागत करतो किंवा त्याचा प्रादुर्भाव आपल्याला असं वाटत आहे की म्हणजे आढळून येण्याची शक्यता आहे किंवा आधी झालेला आहे, तर अशा ह्याच्यातनी आपल्या इथं पेंडिमिथिलिन एक औषध येते ना, उगवणपूर्व, त्याची आपण त्याच्यामध्ये फवारणी करू शकतो आणि त्याचं व्यवस्थापन करू शकतो. ठीक आहे, झालं समाधान? हो मॅडम. अजून काही प्रश्न विचारायचे आहेत? नाही, अजून काही. ठीक आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, नमस्कार. कोण बोलत आहात? चंदन वानखेडे बोलत आहो मॅडम, वडगाव पोलीस स्टेशन. नमस्कार वानखेडेजी, आज आपला विषय आहे शेती. आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत? हो, प्रश्न विचारायचा आहे मॅडम. हा, विचारा. बीडीएन 716 तुरीची लागवड केली मॅडम. अच्छा. त्याच्यावर मॅडम तो मर रोग आहे मॅडम. नक्कीच. बरं, तुमच्या या प्रश्नाचं निरसन करत आहेत डॉक्टर विपुल वाघ साहेब. ऐका त्यांच्याकडनं. त्याच्यावर मर रोग तुम्हाला दिसून येत आहे ना? हो हो. एक गोष्ट मला तुम्ही सांगा, आपली जी आपण तूर जी लागवड केलेली, आपण लागवड केलेली आहे की पेरणी केलेली आहे? आपण पेरणी केली आहे सर. पेरणी केलेली आहे ना? सोयाबीन मध्ये हो, आंतरपीक म्हणून आपण पेरणी केलेली आहे. एक आपण बीडीएन 716 आता सध्या स्थितीमध्ये आपल्याला जर मर रोग जर दिसून येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक हे करायचे 2-3 गोष्टी त्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. शेतामध्ये तुमच्या पाणी वगैरे साचून राहते का तसं काही? हो, पाणी साचून राहते सर, पण तसं आम्ही ते बाजूला असं काढून दिलं सर असे. बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट केली तुम्ही. चर वगैरे खोदून समजा तुम्ही जे शिल्लक पाणी जे राहते आपल्या शेतामध्ये ते बाजूला काढलं. जेव्हा पाणी काढल्यानंतर थोडी वापसा परिस्थिती जेव्हा येते तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर ट्रायकोडर्मा ही जी जैविक बुरशीनाशक जे आहे, ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाची जी जैविक बुरशी आहे, त्याची जर आपण त्याला आवळणी म्हणतो किंवा आपण त्याला ड्रेंचिंग जी म्हणतो, ड्रेंचिंग जर आपण त्याला केली तर एक थोडं फायदेशीर त्याला आपण त्या ठिकाणी ठरू शकते. तर आपल्याला आवळणी जर करायची जर झाली आपल्याला त्या ठिकाणी जर आपल्याला 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्याची पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. ते पावडर स्वरूपात राहते, कधी कधी आपल्या लिक्विड स्वरूपात पण आता उपलब्ध आहे. एक 50 ग्रॅम किंवा 50 मिली आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे आणि पंपाचं नोझल काढून आपल्याला त्या ठिकाणी त्याची ड्रेंचिंग करायची आहे. हो, आणि असं जर आपण जर केलं प्रत्येक जर महिन्याला जर आपण त्या प्रकारे आपण जर ड्रेंचिंग जर केली तर त्या ठिकाणी आपलं मर रोगाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होते. जे मरग्रस्त झाडं झालेले तुमचे जे पूर्ण वाळून गेलेले आहेत तशी झाडं उपटून टाका आणि उपटल्यानंतर पण तिथं जो खड्डा जो पडतो त्या खड्ड्यामध्ये पण आपल्याला तिथे ट्रायकोडर्माचं जे पाणी जे आहे द्रावण, ते द्रावण आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे त्या ठिकाणी, म्हणजे जमिनीमधली बुरशी त्या ठिकाणी नष्ट होईल त्या ठिकाणी. हो, एवढीच आहे का सर त्याच्यावर उपाययोजना? सध्या उभ्या पिकामध्ये तेवढंच आहे. बाकी मग रासायनिक मध्ये जे आहे ते रासायनिकमध्ये शिफारस त्या ठिकाणी नाही उभ्या पिकामध्ये आपल्याला. त्यामध्ये मग आपण रासायनिकमध्ये करायचं झालं तर आपल्याला त्या ठिकाणी जे आहे कॉपर ऑक्झिक्लोराईड जे आहे बाजारमध्ये ब्ल्यू कॉपर नावाने उपलब्ध आहे, तर त्याची आपल्याला 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण त्याची आवळणी करायची. आपल्याला फवारणी करायची का सर? नाही, आपल्याला ड्रेंचिंग करायची आहे त्याची. ड्रेंचिंग. फवारणी एवढा फायदा होणार नाही त्याचा. झाडाची जी हाईट आहे, समजा हाईट आपल्या जमिनीपासून 1.5 ते 2 फूटपासून आपल्याला ते द्रावण त्या खोडापासून आपल्याला जो खाली जमिनीवर सोडायचं आपल्याला ते, जेणेकरून म्हणजे खोड पण भिजत जाईल आणि मुळापर्यंत औषध जाईल ते आपलं, आणि त्याचा आपल्याला रिझल्ट चांगले येतील त्याचे. ठीक आहे सर, माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. आशिष तामोटकर बोलतो पौरवरून. नमस्कार आशिषजी, आज आपला विषय आहे शेती. आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत? शेतीविषयी आहे ना? हा, शेतीविषयी आहे. मला विचारायचं होतं, सध्या तुरी चालू माझ्याकडे, तर त्या तुरीवर आता फवारा मारायचा होता. अच्छा. सोयाबीन मधल्या तुरी आहे. बरं. त्यावर आता सोयाबीनवर सुद्धा अळ्याचं प्रमाण दिसून राहिलं. नक्कीच. त्याच्यामुळे ते सोयाबीन आणि तुरीसाठी एखादा फवारा मारायचा होता, त्या संदर्भात थोडं माहिती विचारायची. नक्कीच तुमच्या प्रश्नाचं निरसन करत आहेत वाघ साहेब, आहे का त्यांच्याकडे? नमस्कार दादा.
सध्या आता आपली सोयाबीनमध्ये आपली समजा तूर आहे त्या ठिकाणी आहे ना. हो हो हो, तर अशा ठिकाणी आपण सोयाबीनवर आता आपले म्हणजे किती फवारण्या झालेल्या आपल्या त्या ठिकाणी आणि किती दिवसाआधी? 3 फवारण्या झाल्या. 3 फवारण्या झालेल्या आपल्या. किती दिवसाआधी केली आपली शेवटची तिसरी फवारणी? ते आता 8 दिवस झाले. 8 दिवस झाले का? दिवसाआधी मारलं होतं. बरं, आता सध्या आपल्याला म्हणजे का नुसतं सोयाबीनवर म्हणजे तुरीवरच फवारणी करायची आहे की सोबत सोयाबीनवर पण करायची आहे? सोयाबीन दोन्ही याच्यावर. दोन्ही याच्यावर करायची आहे ना. हो बरं. प्रमाण थोडं वाढलं दिसून राहिलं त्याच्यामुळं. बरं ठीक आहे ना. तर अशामध्ये आता समजा आपल्या सोयाबीनमध्ये तुम्ही म्हणता अळ्याचं प्रमाण वगैरे त्या ठिकाणी दिसून येत आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला आता 3 ते 4 प्रकारच्या अळ्या त्या ठिकाणी समजा आपल्याला सोयाबीनमध्ये दिसून येतील. एक तर तंबाखूची पाने खाणारी अळी, दुसरी आहे उंटअळी. तर अशा प्रकारच्या आपल्याला त्या ठिकाणी अळ्या त्या ठिकाणी दिसून येऊ शकतात. तर त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक कीटकनाशकमध्ये आपल्याला जर त्या ठिकाणी फवारणी जर करायची असेल अळ्यांना जर नियंत्रणामध्ये आणण्यासाठी, तर त्या ठिकाणी क्लोरेंट्रेनिलप्रॉल 18.5% आपल्याला 3 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा आपल्याला इंडोक्झा कार्प जे आहे 15.8% आपल्याला 7 मिली, किंवा ॲसेटमिप्रिड प्लस बायपेन्थ्रिन हे जे मिश्रित कीटकनाशक आहे याची आपल्याला 5 ग्रॅम, किंवा त्या ठिकाणी क्लोरेंट्रेनिलप्रॉल सोबतच त्या ठिकाणी लॅम्बडा सॉल्युथ्रिन हे मिश्र कीटकनाशक जे आहे ते याची आपल्याला 3 ते 4 मिली, किंवा क्लोरोपायरिफॉस जे आहेत समजा एकदम कमी प्रमाणात जसं असेल तर पण तुमचं प्रमाण जास्त आहे म्हणतात त्या ठिकाणी जे वर जे सांगितलं त्या ठिकाणी आपल्याला प्रति 10 लिटर पाण्यामध्ये जर आपण त्याची जर फवारणी जर केली तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण भेटू शकते. अच्छा, हे दोन्ही याच्यावर चाललं ना? हो, दोन्ही याच्यावर चालेल. हो, तुरीवर बघा, समजा तुरीवर जर सध्या अळीचा वगैरे काही प्रादुर्भाव वगैरे जर काही दिसून येत नसेल तर त्या ठिकाणी आपण एखादं साधं निंबूर्क जे आहे 5% निंबूर्काची जरी त्या ठिकाणी फवारणी केली तरी आपल्याला त्या ठिकाणी एक चांगलं नियंत्रण म्हणजे कवच त्या ठिकाणी आपल्याला तुरी पिकाला भेटून जातील. किंवा नाही तर मग क्लोरोपायरिफॉस 20% याची जी फवारणी आहे 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये जर फवारणी केली तर चांगलं राहील. सोबतच तूर पिकामध्ये आता तुम्ही आहे तूर पीक आहेच तुमचं, त्या ठिकाणी काही मर रोग जर त्या ठिकाणी दिसून येत असेल तर मर रोगाला पण आपल्याला कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा व्हिरिडी जी ही जैविक बुरशीनाशक आहे त्याची आपल्याला 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण मिश्रित करून जर त्या ठिकाणी आपण जर त्याला ड्रेंचिंग जर केली तर सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला ड्रेंचिंग म्हणजे पुढं जे भविष्यामध्ये मर रोग जर समजा येण्याचे जे चान्सेस राहतात तर ते पण आपल्याला त्या ठिकाणी आपण चान्सेस ते कमी करू शकतो. न ते ट्रायकोडर्माचं झालं आहे सर, कारण मी मागच्या आठवड्यातच केलं आहे ते, जिथं ते मर रोगाचं प्रमाण वाढलं होतं. बरोबर, करून हो, त्यामुळे आता मर रोग नाही सध्या त्यामध्ये. हो, ठीक आहे. आशिषजी, झालं समाधान? हो मॅडम, नक्कीच. ठीक आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींना नमस्कार. मंडळी, फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार यामध्ये आपण चर्चा घेऊयात. चर्चेचा विषय आहे सध्या परिस्थितीमध्ये खरीप पिकांचे कीड आणि रोग यावर नियंत्रण, आणि याविषयी आज आपल्या चर्चेमध्ये सहभागी आहेत डॉक्टर विपुल वाघ, शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे तालुका दारव्हा, तसेच अक्षय इंजाळकर, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ. नमस्कार. नमस्कार. आपल्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत. जसं आता मी म्हणालेत की सध्या परिस्थितीमध्ये खरीप पिकातील हे जे कीड आणि रोग आलेले आहेत तर त्यावर नियंत्रणासाठी काय सांगाल सर? हो, आपल्या खरीप जो आपलं यवतमाळ जिल्ह्यामध्ये खरीप पिकामध्ये आपले साधारणतः आपण कापूस, तूर आणि सोयाबीन आपले प्रामुख्याने पीक आपण त्या ठिकाणी गृहीत धरतो आपण त्या ठिकाणी. बरोबर. तर प्रामुख्याने आता सध्या आपण कापूस पीक, आपण सुरुवातीला आपण कापूस पिकाकडे त्याची माहिती घेऊया. कापूस पीक सध्या जवळपास आता 80 ते 90 दिवसाचं झालेलं आहे. पात्या, फुले आणि आता काही काही ठिकाणी बोंडे लागायला पण सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. तर अशा ठिकाणी आता एक शेतकऱ्यांना एक खबरदारी म्हणून घ्यायची आहे की जो दरवर्षीचा जी समस्या जी आहे जी कापूस पिकावर जी गुलाबी बोंडअळी जी येते, गुलाबी बोंडअळी आता काही काही ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. त्या ठिकाणी मान वर काढत आहे त्या ठिकाणी ती. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अति उद्रेक होऊ नये किंवा जास्त प्रमाणात त्या किडीमुळे कपाशी पिकाचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपल्याला काही खबरदारी त्या ठिकाणी घ्यावी लागेल आपल्याला. तर सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणं गुलाबी बोंडअळीसाठी अतिशय आवश्यक आहे. नुसतं आपल्याला केमिकल फवारणी करून किंवा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करून त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण भेटणार नाही आहे. आपल्याला बोंड धारण्याच्या आधीच आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे चांगल्या प्रकारे आपल्याला गुलाबी बोंडअळीचं त्या ठिकाणी नियंत्रण त्या ठिकाणी आपलं भेटू शकते. तर त्या ठिकाणी आपले काही 4 ते 5 मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला गृहीत धरावे लागेल. त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला
पतंग जो आहे त्या ठिकाणी आता, कारण आत्ताच अमावस्या आपली पौर्णिमा त्या ठिकाणी होऊन गेलेली आहे. अमावस्या आणि पौर्णिमा ह्या पतंगसाठी खूप अतिशय महत्त्वाचा पिरियड असतो. त्यामुळे त्यांना अंडी घालण्यासाठी ही खूप चांगली एक संधी असते. एक चांगलं पोषक वातावरण त्यांना त्या ठिकाणी भेटते. तर अशा ठिकाणी आपल्याला पतंगाच्या हालचालीवर आपल्याला नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला एकरी 2 पेक्टिनो ल्युअर किंवा गॉसिप ल्युअर हे जे सक्रिय घटक असणारे जे ल्युअर आहे, या ल्युअरचे आपल्याला त्या ठिकाणी कामगंध सापळे आपल्याला लावायचे आहे. मास ट्रॅपिंग जर त्या ठिकाणी आपल्याला करायची असली तर मास ट्रॅपिंग त्या ठिकाणी आपल्याला एकरी 5 ते 6 किंवा 8 ते 10 सापळे जरी आपण त्या ठिकाणी लावले तर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियंत्रण त्या ठिकाणी भेटते. जर आपल्याला सतत जर दर आठवड्याला आपल्याला या सापळ्यात अटकलेले जे पतंग जे असतात, हे सापळे जर आपल्याला त्या ठिकाणी सलग 3 रात्रीमध्ये आपल्याला 8 पतंग प्रति सापळा प्रति रात्र जर त्या ठिकाणी आपल्याला जर या पतंगाची संख्या आढळून आली तर एक आपल्याला त्या ठिकाणी त्यांची आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली म्हणून असं आपल्याला गृहीत धरायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक ती उपाययोजना त्या ठिकाणी करायच्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला जे प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या जे आहेत, जे फुलं जे नेहमी बंद असतात, तर तसे आपल्याला फुलं आपल्याला वेचून त्यातली अळी नष्ट करून आपल्याला त्यांची विल्हेवाट लावायची आहे. ह्या डोमकळ्या जर आपल्याला 10% जर डोमकळ्या आपल्याला दिसून आल्या तर ही आर्थिक नुकसानाची पातळी समजाय त्या ठिकाणी. नंतर हिरवे बोंड आता काही काही ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे. तर हिरवे बोंड आपल्याला अनिश्चित स्वरूपात जर त्या ठिकाणी जर दिसून आले तर एक प्रकारे आपल्याला 1 बोंड प्रति झाड आपण त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे. काही जर सिलेक्टेड आपल्याला झाडं त्या ठिकाणी निवडून आपल्याला त्या ठिकाणी आर्थिक नुकसानी जर बोंडाची जर आर्थिक नुकसानी जर आपण त्या ठिकाणी बघितली तर 10% प्रादुर्भावग्रस्त बोंडे जर त्या ठिकाणी आपल्याला जर दिसून आले तर त्वरित आपल्याला त्या ठिकाणी कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे, रासायनिक कीटकनाशकांची. आणि अशामध्ये जर आपण त्या ठिकाणी जैविक जर त्या ठिकाणी उपाययोजना जर केल्या तर त्या ठिकाणी एक चांगला आपल्याला फायदेशीर त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी भेटू शकते. जैविक उपाययोजनामध्ये जे ट्रायकोग्रामा बॅक्टेरी या मित्र कीटकाचे आपल्याला जर 60,000 प्रति हेक्टर याप्रमाणे कपाशीचे फुलं लागण्याच्या अवस्थेपासून जर 15 आठवड्याच्या अंतराने आपण जर 2 ते 3 जर आपण त्यांचे ट्रायको कार्ड जर आपण त्या ठिकाणी शेतामध्ये जर लावले तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी गुलाबी बोंडईच्या अळीवर आणि पतंगावर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण त्या ठिकाणी भेटू शकते. आणि आपल्याला सध्या आता फुलोरा आणि बोंडाच्या अवस्थेमध्ये आहे, जर रासायनिक कीटकनाशक आपल्याला फवारणी करायची गरज जर पडली त्या ठिकाणी तर अशा वेळेस आपल्याला प्रोपेनोफॉस 50% EC याची 30 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% SF याची आपल्याला 20 मिली किंवा क्लोरोपायरिफॉस 20% EC याची आपल्याला 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे. ज्या शेतामध्ये बोंड धारणा झालेली आहे किंवा बोंड परिपक्वता आपण त्याला म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इंडोक्झाकार्प 14.5% SC 10 मिली किंवा इमामेक्टिन बेंझोएट 5% SG याची आपल्याला 5 ते 6 ग्रॅम किंवा क्लोरोपायरिफॉस 20% याची आपल्याला 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये याची आपल्याला त्याची फवारणी करायची आहे. नक्कीच. या गुलाबी बोंडअळीसोबतच त्या ठिकाणी काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. पाऊस थांबल्यानंतर पाऊस उघडल्यानंतर त्या ठिकाणी आकस्मिक मररोग आपल्याला कापूस पिकामध्ये दिसून येतं. अशा मध्ये आपल्याला कापूस पिकामध्ये आणि सोबतच या ठिकाणी ज्या ठिकाणी बोंड धारणा आहे, सततच्या पावसामुळे बोंडसडीचं पण त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्याला दिसून येऊ शकतो. तर बोंडसडीच्या मध्ये आपल्याला आंतरिक बोंडसड आणि बाह्य बोंडसड त्यामध्ये असे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. आंतरिक बोंडसड जर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कॉपर ऑक्झिक्लोराईड 50% आपल्याला 25 ग्रॅम सोबतच स्ट्रेप्टोमायसिन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्याची फवारणी करायची आहे. बाह्य पृष्ठावर जसं बाह्य बोंडसड जर आपल्याला जर दिसून येत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला पॅराक्लोस्ट्रोबिन 20% 10 ग्रॅम किंवा मेटिरम 55% प्लस पॅराक्लोस्ट्रोबिन 5% हे मिश्रित बुरशीनाशक आहे, याची आपल्याला 20 ग्रॅम किंवा प्रोपिकोनाझोल 25% 10 मिली याची आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्याची मिसळून आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करावी लागेल. हे तर झालं आपलं सध्या कापूस पिकाबद्दल. नंतर दुसरं आपलं जे प्रमुख पीक आपलं जे ओळखलं जातं ते आहे आपलं सोयाबीन पीक आहे. सोयाबीन पीक सध्या आता शेंग धारणा आणि शेंग परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये आपल्याला सगळीकडे दिसून येत आहे. तर अशामध्ये आपल्याला त्यामध्ये किडींना जे त्या ठिकाणी जशी तंबाखूची पाने खाणारी अळी, उंटअळी आणि किंवा बाकीची जी शेंगा पोखरणारी अळी आहे, तर अशा आपल्याला 3-4 अळींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून कमी जास्त प्रमाणात शेतामध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर अळींना आपल्याला त्या ठिकाणी कंट्रोल जर करायचं जर असेल त्या ठिकाणी आपल्याला क्लोरेंट्रेनिप्रॉल 18.5% 3 मिली किंवा त्या ठिकाणी इंडॉक्झाकार 15.8% 7 मिली किंवा ॲसेटामिप्रिड 25% प्लस बायपेन्थ्रीन 25% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. जर कोणी शेतकरी जर त्या ठिकाणी जैविक जर त्या ठिकाणी शेती जर करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जैविक शेतकरी उत्पन्न जे सेंद्रिय उत्पादन आपण त्या ठिकाणी म्हणतो
तर अशा ठिकाणी त्यांना बॅसिलस थुरॅन्जेनेसिस किंवा बिवेरिया बॅसियाना किंवा नोमेरिया रॅली याची आपल्याला 400 मिली प्रति एकर याप्रमाणे जर त्या ठिकाणी आपण जर फवारणी जर केली तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला जैविक कीटकनाशकांसोबत आपल्याला एक चांगलं त्या ठिकाणी कीड नियंत्रण आपण त्या ठिकाणी करू शकतो. सोबतच आपल्याला त्या ठिकाणी तसंच आपल्याला या सोयाबीनमध्ये आपल्याला किडींच्या जसं अळ्या तुम्हाला आधी सांगितल्या तसंच आपल्याला रोग पण या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग त्या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामध्ये आपल्याला शेंगा करपा, रायझोक्टोनिया, एरियल ब्लाईट, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगाचा त्या ठिकाणी समावेश आपल्याला शेतामध्ये दिसून येत आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला टॅबिकोनाझोल 10% अधिक सल्फर 65% याची आपल्याला 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची किंवा टॅबिकोनाझोल 25.9% 12.5 मिली किंवा पायराक्लोस्ट्रोबिन 20% 7.5 ते 10 ग्रॅम याची आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये त्याची आपल्याला फवारणी करायची आहे. नक्कीच. सोबतच आता या 3-4 वर्षापासून सोयाबीन पिकामध्ये एक नवीन समस्या आपल्याला दिसून येतात. ती म्हणजे आपल्याला पिवळा विषाणू मोझॅक आपण त्याला म्हणतो, येलो मोझॅक जो म्हणतो आपण त्याला. तर त्याचा आपल्याला सुरुवातीला आपल्याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जे आहे जैविक त्या ठिकाणी उपाययोजना जर करायचा तर साधारणतः एक विशेष म्हणजे बाग म्हणजे ही जो व्हायरस जो हा जो विषाणू आहे हा पांढऱ्या माशीमुळं सोयाबीन पिकामध्ये पसरत जातो. म्हणून आपल्याला पांढऱ्या माशीला जर आपण त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये आणलं तर आपण निश्चितच आपण याला पिवळ्या मोझॅकला आपण त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. तर आपण याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जे आहे एक कमी प्रमाणात जर त्या ठिकाणी दिसून येत असेल तर सुरुवातीला आपल्याला जे रोगग्रस्त जसे झाडं आहेत ते आपल्याला 1-2 झाडं दिसून येतील शेतामध्ये ते आपल्याला उपटून नष्ट करायचे आहे. सोबतच त्या ठिकाणी आपल्याला 5% निंबोळी अर्काची आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. रासायनिक कीटकनाशकमध्ये आपल्याला जर त्या ठिकाणी जर घ्यायची जर आवश्यकता पडली तर त्या ठिकाणी थायमिथॉक्झम 30% FS या कीटकनाशकाची आपल्याला 10 मिली 4 ते 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी करायची आहे. तसेच आपल्याला ॲस्ट्रामिप्रेट 25% किंवा बायपेंथ्रिन 25% या कीटकनाशकाची आपल्याला 5 ते 6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे. सोबतच काही जे मिश्र कीटकनाशक जसे आहे थायमिथॉक्झम अधिक लॅम्बडासायलोथ्रिन या कीटकनाशकाची पण आपण त्या ठिकाणी 2.5 ते 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फवारणी करू शकतो. रासायनिक कीटकनाशकासोबतच आपल्याला त्या ठिकाणी पिवळे चिकट सापळे जे आहेत पिवळे चिकट सापळे पण आपल्याला एकरी 10 ते 12 पिवळे चिकट सापळे आपल्याला त्या ठिकाणी लावावे लागतील आपल्याला. बरोबर. नक्कीच. तूर पिकामध्ये जर आपण बघायला झालं तूर पिकामध्ये सध्या मर रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव काही भागामध्ये आपल्याला कमी जास्त प्रमाणात दिसून येत आहे. मर रोगाला आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण करण्यासाठी जर आपण तूर पिकाची जेव्हा आपण जून महिन्यामध्ये आपण पेरणी किंवा लागवड करतो तर ते आपण बेड पद्धतीने जर आपण त्या ठिकाणी लावली तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला मर रोगाला आपण त्या ठिकाणी कमी प्रमाणात आपण शेतामध्ये आपण त्याला नियंत्रणामध्ये करू शकतो. जर उभ्या पिकामध्ये आपल्याला मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मरग्रस्त झाडं आपल्याला त्या ठिकाणी उपटून नष्ट करायचे आहे आणि ते नष्ट केलेल्या झाडामध्ये आपल्याला ते चारही बाजूने आपल्याला त्या ठिकाणी कार्बेंडेझिम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्याची आपल्याला त्या ठिकाणी ड्रेंचिंग करायची आहे. तसेच जिथे कुठे आपल्याला मर रोगाला सुरुवात होत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला कॉपर ऑक्झीक्लोराईड 25 ग्रॅम सोबतच त्यामध्ये आपल्याला 20 ग्रॅम युरिया अधिक पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये याची आपल्याला मिक्स करून झाडाच्या मुळांना जर आपण प्रति झाड 100 ते 150 मिली जर आपण त्या ठिकाणी दिलं तर एक चांगल्या प्रकारे आपण मर रोगाला त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. जैविक बुरशीनाशकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जर उपाययोजना करायच्या झाल्या तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची आपल्याला 50 ते 60 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्याची ड्रेंचिंग केली तर एक चांगलं फायदेशीर उपाय आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. भविष्यामध्ये जर आपल्याला मर रोगाला जर प्रतिकार जर आपल्याला त्या ठिकाणी करायचं असेल मर रोगामध्ये आपल्या जमिनीमधला जर मर रोग आपल्याला कमी करायचा असेल तर जेव्हा आपलं पुढचं रब्बी पीक आपण त्या ठिकाणी घेऊ रब्बी पीक घेण्याच्या आधी आपण जी जमिनीची मशागत करतो मशागत करायच्या वेळेस जर आपण एकरी 4 ते 5 किलो ट्रायकोडर्मा ही भुकटी जी आहे ही जर आपण जमिनीमध्ये मिक्स करून जर त्यानंतर जर आपण त्याची लागवड केली आपण रब्बी पिकाची तर येणारा जो रब्बी पीक त्या ठिकाणी हरभरा वगैरे त्यामध्ये मर रोग वगैरे दिसून येते तर त्याला पण आपण एक चांगल्या प्रकारे आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो. नक्कीच. सर तुम्ही आत्तापर्यंत हे जे सांगितलं परंतु सतत जो पडणारा पाऊस आहे त्याचा पिकांवर काय असा परिणाम होत? आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच आता काही दिवसापासून पावसाचं प्रमाण हे खूप पडलेलं आहे आणि गेल्या 10 ते 15 दिवसापासून सततचा पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे.
तर अशा याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधवांची कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल अशा ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पाहिजे तेवढ्या प्रमाणात अपेक्षित वाढसुद्धा काही ठिकाणी झालेली नाही आणि अशा याच्यामध्ये मग अन्नद्रव्याची कमतरताही सुद्धा पिकांना जाणवत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पिकांची जी वाढ आहे पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही, समतोल प्रमाणामध्ये होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी सर्वात पहिले जे शेतामध्ये साचलेलं जे पाणी आहे ते शेताच्या बाहेर कसं काढता येईल हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आणि या संदर्भातल्या उपाययोजना काय करता येईल ते करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, अशा परिस्थितीमध्ये पिकांना एक प्रकारचा हादरा बसलेला असतो. तर त्या हादऱ्याच्या बाहेर काढण्यासाठी 13-0-45 हे जे पोटॅशियम नायट्रेट आहे 100 ग्राम प्रति 10 लिटर पाणी याची जर आपण फवारणी केली तर जे झाडाला जो स्ट्रेस बसलेला आहे अतिरिक्त पावसामुळे, तर त्या स्ट्रेसच्या बाहेर येण्यास मदत होते. नक्कीच. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जे पाणी साचलेलं आहे ते शेताच्या बाहेर आपल्याला लवकर शेतकरी बांधवांना काढावं लागेल. मग ते कपासीमध्ये असेल, तूरमध्ये असेल किंवा सोयाबीनमध्ये असेल. त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, याच्यासोबतच अन्नद्रव्याची जी उचल आहे ती या जिथे पाणी साचलेलं राहतं अशा ह्याच्यातनी अन्नद्रव्याचा पुरवठा झाडाला होत नाही. तर अशा ह्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणीसुद्धा शेतकरी बांधवांना करणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधवांचे जिथे काळ्या जमिनी आहे अशा याच्यामध्ये कापूस जे आहे ते भरपूर ठिकाणी वाढलेला सुद्धा आपल्याला जाणवत आहे. नक्कीच. तर अशा शेतकरी बांधव विचारतात की सर आमची कापूस तो खूप अतिरेक वाढ झालेली आहे, तर त्याचं वाढ रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल. बरोबर. तर ते वाढ व्यवस्थापन जे देखील आपल्याला करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी सर्वात नैसर्गिक पद्धत आपली जे आपण आधी करत होतो, ज्याला आपण कपाशीमध्ये 2 प्रकारचे फांद्या असतात, ज्याला पहिली फळफांदी असं म्हणू आपण आणि गळफांद्या, अशा 2 फांद्या राहतात. तर गळफांदी जी आहे ती जर आपण काढली तर आपला जो पराठीचा जो अतिरेक आहे किंवा जे आपली उभट वाढते किंवा दाटण होते तर त्याची दाटण होणार नाही आणि अन्नद्रव्याची जी उचल आहे ती प्रमाण व्यवस्थित होईल आणि ते फळफांदीपर्यंत जाईल आणि बोंडाची संख्या आणि साईज वाढेल. तर हे शेतकरी बांधवांना करणं गरजेचं आहे. नक्कीच. एक दुसरी गोष्ट आपण याच्यामध्ये करू शकतो जे की आपण कपाशीची जी उंची आहे ती आपल्याला 3.5-4 फुटाच्या वर नको आहे. अच्छा. तर त्यासाठी आपण जर मुख्य फांदीचा जर शेंडा जर खोडला तर ती पराठी जी आहे ती नैसर्गिकरित्या आपण त्याची वाढ थांबवू आणि जी अन्नद्रव्याचा रस आहे तो आपण फळफांद्यामध्ये पोहोचण्यास मदत होते. बरोबर आहे. ह्या 2 गोष्टी जर शेतकरी बांधवांनी सध्याच्या स्थितीमध्ये जर आपल्या परिस्थितीनुसार जर शेतकरी बांधवांनी केल्या तर याचा फायदा होतो आणि उत्पन्नामध्ये सुद्धा याचा वाढ आपण म्हणजे उत्पन्नामध्ये सुद्धा याची वाढ चांगल्या प्रमाणात होऊ शकते. नक्कीच. बारीक सारीक गोष्टी आहे परंतु किती इम्पॉर्टंट आहे यासाठी. सर आता जसं तुम्ही म्हणाला सततच्या पावसामुळे, परंतु आता कसं चालू आहे जसे वाघ सर म्हणालेत की किडी रोगांचा भरपूर प्रमाणात भडीमार होत आहे आणि पाऊस पण चालू आहे, पण अशातच किडींवर जर आपण कीटकनाशक वगैरे वापरत असू, फवारत असू, तर शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने स्वतःचंही संरक्षण करायचं आणि त्याचबरोबर आपल्या पिकांचं सुद्धा कशा प्रकारे संरक्षण करता येईल. निश्चितच. हो. तर यामध्ये आता सततच्या पावसामुळे काही काही ठिकाणी कीड रोग, ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडला त्या ठिकाणी जसं की कापसावर जे रसशोषक किडी आहे किंवा बाकीच्या आणखी समजा अन्य काही किडी आहेत त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या त्यांच्या आपण एक प्रकारे पावसाने धुतल्या गेल्या किंवा नैसर्गिकरित्या त्यांचं नियंत्रण त्या ठिकाणी भेटलेलं आहे. पण काही काही ठिकाणी असं पण म्हणजे शेतकऱ्यांवर म्हणजे अशी समस्या आहे की सततच्या पावसामुळे त्यांना फवारणी करायला म्हणजे वेळच भेटत नाही. वेळ भेटल्यापेक्षा त्यांना चान्स भेटत नाही फवारणी करायला, कारण सतत पाऊस पडत आहे. थोडे जरी उघाड पडली नंतर दुपारी पाऊस येत आहे, तर अशा याच्यामध्ये शेतकरी बंधूंना फवारणी करायला तेवढा चान्स भेटत नाही त्या ठिकाणी. त्याच्यामुळे काय होत आहे आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे या अळींचा किंवा किडींचा प्रादुर्भाव सतत वाढत चाललेला आहे. तर अशा एक शेतकरी बंधूंना विनंती करतो की आपले जसे थोडी उघाड पडली किंवा थोडाफार जरी आता सध्या स्वच्छ प्रकाश आहे आपल्या 2-3 दिवसापासून आहे, तर जे आपल्या फवारण्या बाकी आहेत त्यांनी फवारणी करून घ्यायची आहे. सोबतच आपल्याला त्या ठिकाणी किडींना आपल्याला नियंत्रण करण्यासोबतच आपल्या स्वतःची पण त्या ठिकाणी संरक्षण त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे सोबतच. कारण आता भरपूर ठिकाणी सोयाबीन झालं किंवा काही काही ठिकाणी
कायिक वाढ भरपूर झालेली आहे पिकाची, तर अशा ठिकाणी फवारणी करताना त्या ठिकाणी आपल्याला काळजी करणं खूप अतिशय आवश्यक आहे. तर अशा वेळेस आपल्याला जे व्यवस्थित जर संरक्षक कपडे जर आपण त्या ठिकाणी घातले, जसं की आता गमबूट घालून आपल्याला फवारणी करणं अतिशय आवश्यक आहे. कारण पीक भरपूर वाढलेलं आपल्याला समोरचं आपल्याला पुढचं पाऊल आपल्याला टाकताना थोडी खबरदारी घ्यावी लागते. पाय आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आपल्याला त्या ठिकाणी. तर अशा वेळेस काही वन्य प्राणी झाले किंवा त्या ठिकाणी सरपटणारे जे प्राणी जे असतात, तर त्यांच्यापासून आपल्याला गमबूट घातल्यामुळे संरक्षण भेटू शकते. आणि अशामुळे ओलावा जास्त असल्या वातावरणामध्ये ओलावा जास्त असल्यामुळे आणि सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे घाम त्या ठिकाणी थोडाफार जास्त येतोय. अशा वेळेस संरक्षण कपडे जर आपण त्या ठिकाणी घालून जर घातले, जर आपल्या अंगावर उडणारे जे कीटकनाशक आहे किंवा त्यांचे जे द्रव जे आहे आपण म्हणतो सूक्ष्म द्रव जे झाले ते आपल्या अंगावर पडणार नाही. त्याच्यामुळे जे विषबाधेचे जे हे चाललं, जे प्रमाण वाढत चाललं, ते प्रमाण आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि एक चांगल्या प्रकारे आपली फवारणी पण त्या ठिकाणी होईल आणि एक चांगलं शेतकऱ्यांचं पण त्या ठिकाणी जीव त्या ठिकाणी वाचू शकतो आपण त्या ठिकाणी. सोबत जर आणखी आपण त्या ठिकाणी आणखी संरक्षण कपड्यांमध्ये आपण संरक्षण कपडे झालं, टोपी झालं, जसं की आपलं गॉगल वगैरे झालं, चष्मा मोठा घालून आपण जर त्या ठिकाणी जर मास्क वगैरे लावून जर आपण जर चांगली फवारणी जर केली तर एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी फवारणी त्या ठिकाणी होऊ शकते. आणि अतिशय फवारणी करताना एक शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की फवारणी करताना अतिशय जास्त प्रमाणात कीटकनाशक किंवा बुरशीनाशक त्यांचा एका वेळेस वापर न करता जर आपण ते कमीच जर त्या ठिकाणी आपण वापर जर केला तर शेतकरी बंधूंना एक विनंती करू इच्छितो की मी एकासोबत आपल्याला 4 ते 5 किंवा 3 ते 4 प्रकारचे आपल्याला कीटकनाशक आपल्याला न वापरता आपण त्या ठिकाणी कमी प्रमाणात जर आपण त्या ठिकाणी जर हे केली तर त्या ठिकाणी एक विषबाधेचा पण त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रकार आपल्याला दिसून येणार नाही आणि त्याचं झाडावर पण आपल्याला विपरीत परिणाम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार नाही. कधी कधी काय होते, शेतकरी बंधू जास्त प्रमाणात कीटकनाशक आणि अन्य पण त्या ठिकाणी जे आपण जे विद्रावक खतं जे आहे ते मिक्स करून त्या ठिकाणी फवारणी करतात, त्याचा झाडावर विपरीत परिणाम होतो. झाड जळून जाते, पानं करपतात किंवा त्या ठिकाणी फुलगळ होते, शेंगळ होते, असे प्रकार दिसून येतात. तर तसे प्रकार पण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार नाही. 1 किंवा 2 कीटकनाशक आपण किंवा त्यामध्ये बुरशीनाशक जर आपण करून जर फवारणी केली तर एक चांगल्या प्रकारे तरी आपल्याला त्याचे रिझल्ट पण आपल्याला कीटकनाशकाचे आपल्याला येतील. नक्कीच शेतकरी बंधूंना तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं नक्कीच ते त्यांचं काटेकोर असं पालन करतील. धन्यवाद सर, तुम्ही फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना तुम्ही असं अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार ऐकलं. विषय होता शेती. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. चला तर श्रोते हो, वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच उद्याच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह. तोपर्यंत शिवानी वानखडेला तयार असा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. माहितीचा वावर किसान वाणी.